असे कोकण सिरीजमध्ये स्वागत आहे मित्रांनो. प्रत्येक कोकणात राहणाऱ्या माणसाच्या कागदात भिडणारा हा विषय आजचा. अगं बाय, तू काय करते इथं? बाबा गुरं चरवायला आणलेत. तुम्ही काय करताय? अगं काय करणार, फाटी गोळा करायला आलोय थोडीशी. गाव बाबा काय झालं? अगं 5-6 दिवस झाले सिलेंडर संपलाय ग. काय बोलताय? मग आली मजूर कुठं करतो म्हटलं, फाटी बंद आहे म्हणून म्हटलं जरा फाटी नेतो घरा. हा बरं तू एवढी शिकली सवरले, गुरं बरी समजायला आले ग. नाही हो बाबा, घराची जबाबदारी असते ना, त्यामुळे करायला लागतं. तुम्ही काय बोलताय? तुझ्यासाठी एक पोरगी जर मला असते ना तर खरंच बरा झाला. ते 5-5 लाख काय कापायचं सांग. अगं एवढं मुंबई जाऊन बसल्या विचारच पण नाही आणि काय पैसे पण नाही पाहिजे. 5 दिवस झाले सिलेंडर नाही. काय बोलताय? मग म्हणून आता मी आपली डॉक्टरा पण काय शिजले, म्हणजे कामाला जाता येत नाही, पण डॉक्टरला पैसे नाही, काय करणार. परिस्थिती बेकार झाली. एवढी वाचाड शेती पाहिजे, ती कोण करायला मागत नाही. द्यायची कोणाला तरी करायला. अरे पोर नको म्हणतात. पोरं काय म्हणतात, ते शेती करा दिले किंवा तोच म्हणल मग उद्या माझी शेती. म्हणून पोरं म्हणतात बाबा शेती द्यायची नाही. ते पण कुठे तांदूळ भेटलं असतं, ते पण नाही भेटत. मग तुम्ही घरातलं सगळं भागवता कसं काय ते साड्या बेड्या कुंपणाला कोणी आपला बोलावला ना, तुम्ही जाता व्हायचं काम करा. ते 4 पैसे देतात, 4 जेवण बिवण पण देतात. म्हणजे लोक चांगले आहेत आपली. घराचं कोणी काय काम केलं ना, कोण जेवण देतो कोणता, मग आपलं चाललंय त्याच्यावर. आपण आता हल्ली कमी व्हायला लागले. आता कुंपण करतात ना लोक चांगले, साड्याचे कुंपण कोण जायचं मग लेकाकडे तुम्ही पण. एक न्याय ना सुनांना नको आम्ही, असं आहे ना सगळा. आणि मला काय मुंबई काय जमायची नाही ग बाय. आपण कधी मुंबई राहिला नाही ना, लहानाचा मोठा इकडेच झाला. ते आता लोक पोरांना जमतात राहायला. पोरं एक म्हणतो बारका बाबा या म्हणजे त्याची फॅमिली जाऊन आपण कुठं राहतो. मग येतात की नाही गावाला कधी? वर्षान कधीतरी येतात, रात्री येतात, परत संध्याकाळी रात्री निघून जातात. आणि मग एवढा घरदार बांधलेला आहे आता घर पण त्या पडत आला. त्याचं. माग पासून त्या घराचं बघा, तो एक पण लक्ष द्या मागत नाही. आता मला काही तर किती माझी राहिले का, मी आता किती दिवस राहणार आहे. त्यांना तुम्हालाच बघायला पाहिजे ना, इकडे एवढी जागा जमीन कोण बघणार. ती अंगावर गेला मारत नाही ना ते, माराय बिरायची अशी जगली आहे ग स्टोरी. असू दे बाबा, रडू नका. रडू म्हणजे काय, आम्ही किती या पोरांसाठी कष्ट केले, त्या पोरांना काय सुद्धा नाही. असून दे हो, राहू दे, रडू नका. आज कुठं माझी असती तर तिने मला साथ दिला नसती. हो आता काय करणार, असू दे. मग तुम्हाला मी मदत करते, थांबा. तुम्ही हा भारा बांधला ना का, मी नेऊन ठेवते तिथे. गौरे थांब ग, मी बाबांचा गोयला ठेवून येते. आज मी पुढं होता बाज. हो थांबा, तुला मी जरा वलवता. बाय देवासारखी भेटलीस ग. हो बाबा, असू दे. मंडळी कसं काय, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही तर सबस्क्राईब करून नक्की सांगा मित्रांनो. खरोखर सत्य घटना आहे. कारण काय मित्रांनो झाल्यामध्ये आता शेवटची पिढी जी कोकणात म्हणतात ही अशीच वयस्कर आजी आजोबा हे आहेत. यांची मुलं बलं आपण कामाधंद्यामध्ये राहतात मुंबईला, आणि शेवटची पिढी कसं जीवन जगतात हा विषय आम्ही छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो. तर तुम्हाला खरोखर आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट नक्की करा. तोपर्यंत मी मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये नक्की भेटू. तेव्हा हास्य कोकण या सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. आळस कोकणकर या यूट्यूब चॅनल फॉलो करा, सबस्क्राईब करा, आणि अनिल पुलेकर या यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत टाटा.